नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण ट्रूव्ह्यू सोलार कॅमेऱ्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तर ह्या कॅमेऱ्यामध्ये एकूण 10 फीचर्स दिलेले आहेत. हे तुम्ही पाहू शकता. कोणते कोणते मध्ये फीचर्स दिलेले आहेत. तर ह्या 10 फीचरवर हे कॅमेरा काम करतो आणि ह्याची इन्स्टॉलेशन कशी करायची आणि आपल्याला हे कितीला पडलं, या बॉक्समध्ये आपल्याला काय काय कॅमेऱ्यासोबत भेटणार आहे त्याबद्दल आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला कळेल की सोलार कॅमेरा कशा पद्धतीने फिट करायचे. बॉक्स ओपन केल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा सोलार प्लेट भेटते. हे तुम्ही पाहू शकता. ही सोलार प्लेट आहे आणि ही जी सोलार प्लेट आहे ते 7.20 वॅटची सोलार प्लेट आहे. 1.38 अँपायर आणि हे ते मागं 2 स्क्रू दिलेले आहेत ते स्टँड लावण्यासाठी आणि ह्याच्यामधून ती आउटपुट निघतो चार्ज ते टाईपचं. ते कॅमेऱ्याला चार्जिंगच्या जागी बसण्यासाठी दिलेले आहे. हे त्याच्यासोबत हे 2 रिंग दिलेले आहेत पोलला अटॅच करण्यासाठी आणि हे गार्डियन्स बुक आहे. याच्यासोबत अजून आपल्याला हे फ्री गोल्ड सबस्क्रिप्शन भेटलं आहे ट्रूव्ह्यूचं आणि याच्यासोबत अजून हे कॅमेरा फिट करण्यासाठी एक प्लेट आहे आणि त्याच्यासोबत एक 4 स्क्रू आहे. हे कॅमेऱ्याला अटॅच होणार आणि हे स्टँड आहे. हे स्टँड आपण सोलार प्लेटला बसवण्यासाठी दिलेलं आहे. जे मागं 2 स्क्रूची जागा दिलेली आहे तिथे हे सोलार पॅनल जी स्टँडला बसवता येतो. तर आता आपण म्हणजे मेन कॅमेरा काढून पाहूया. हे जी कॅमेरा आहे ह्याच्यामध्ये 2 लेन्स आहेत. एक जी वरला लेन्स आहे ते एका जाग्यात स्थिर असतो आपल्याला ज्या साईडचं पाहायचं आहे आणि जे खाल्लं जी कॅमेरा आहे दुसरा लेन्स ते 360 डिग्रीमध्ये फिरत असतो कंटिन्यू. तुम्ही पाहू शकता असं हे फिट होणार कॅमेरा. वरलं लेन्स एका जाग्यात स्थिर राहणार आणि खाल्लं जी कॅमेरा आहे ते 360 डिग्रीमध्ये फिरत असतो. आणि इथे जी आपल्याला जागा दिलेली आहे जे आपलं सोलार प्लेटमधून जी वायर येणार चार्जिंगसाठी तर ते इथं कॅमेरा लावण्यासाठी इथे एक जागा दिलेली आहे. आपलं जी डायरेक्ट सोलारचं जी चार्जिंगचा वायर आलेला आहे ते आपण इथं लावू शकता आणि इथं ऑन ऑफ करण्यासाठी कॅमेऱ्याला आपण एक बटन दिलेलं आहे. रबरची त्याच्यावर बॉन्डिंग केलेली आहे पाणीमध्ये जाऊ नये म्हणून. अशा पद्धतीने आपण हे लावू शकतो. आता हे आपला कॅमेऱ्याची बॅटरी चार्जिंग सुरू झालेली आहे. जसं दिवसभर ऊन पडल्यानंतर हे सोलार प्लेट बॅटरीला चार्ज करणार आणि संध्याकाळी पूर्ण नाईट ह्याची बॅटरी चालणार. बॅटरी खूप छान आहे. अगोदर आपण आपल्यापाशी एक कॅमेरा आहे सिंगल लेन्सचा ते आपण वापरून पाहिलेले आहे. तर पूर्ण नाईटमध्ये 3 काड्या पार होते. इथे आपल्याला मायक्रो SD कार्ड बसवण्यासाठी स्लॉट दिलेला आहे, सिम कार्ड आणि कॅमेरा रिसेट करण्यासाठी पॉईंट दिलेला आहे. हे आपण नंतर सिम कार्ड घालत असताना पाहू कसे बसायचे. 2 साईडला जी पांढऱ्या कलरची तुम्ही पाहू शकता अँटिना दिलेले आहेत नेटवर्कसाठी. आता ही बटन दाबल्यानंतर कॅमेरा आपला चालू झालेला आहे. तुम्ही पाहू शकता ऑन झालेला आहे. मध्ये हिरवी लाईट लागलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता रोटेशन घेत असतो कॅमेरा. मागच्या साईडला स्पीकर दिलेला आहे. आपण जर काय फोनमधून पण आपण जरी कोण कॅमेरापाशी आलेला असेल तर त्याला आपण डायरेक्ट कॅमेऱ्याला कॉल करून सांगू शकता. आणि कॅमेऱ्यामध्ये पण अलाराम आहेत, अलर्टची मोशन आहेत. ते बी अलर्ट करण्यासाठी त्या स्पीकरचा वापर करतो. तुम्ही पाहू शकता याची क्लॅरिटी. आपण शेतामध्ये याला बसून घेतल्यानंतर तुम्ही याची क्लॅरिटी पाहू शकता. आपली तैवान पिंक पेरूची बाग आहे आणि तुम्ही पाहू शकता रोटेशन. आपल्याला पण रोटेशन करून चौकड पाहायला येतो. त्याच्यासाठी आपल्याला 4 बटन दिलेले असतील. तुम्ही पाहू शकता रोटेशन आणि क्लॅरिटी. आपण त्याच्यामध्ये जे सिम कार्ड घातलेलं आहे ते BSNL कंपनीचे सिम कार्ड घातलेलं आहे म्हणून थोडं 2 गाड्या नेटवर्क येत आहेत. एवढी क्लॅरिटी पाहिजे तशी येत नाही, पण तुम्ही पाहू शकता क्लॅरिटी क्लिअरच आहे अजून.
त्याच्यापेक्षा आपण जर जिओ किंवा आयटीचं सिम कार्ड वापरलं तर क्लिअरिटी अजून छान येईल. तर आपल्याला 4 बटन दिलेले आहे आणि कॉलिंगसाठी ऑप्शन दिलेला आहे. अलार्म वाजवण्यासाठी, HD किंवा SD करण्यासाठी आपल्याला रिसेटचं बटन दिलेलं आहे. ही आपली तैवान पिंक पेरूची बाग आहे आणि आपण कॅमेरा कसं पाईपाला बांधलेला आहे म्हणजे क्लिपच्या साहाय्याने बांधलेला आहे तुम्ही पाहू शकता. वरला कॅमेरा एका जागी स्थिर असणार आणि खालला जी कॅमेरा आहे ते रोटेशन घेत असतो आणि त्याच्यावरही आपण सोलार प्लेट बसवलेली आहे पाईपला. हे जी पाईप आहे ते 2 इंची 1.5 इंची पाईप आहे चौकोनी, हे तुम्ही पाहू शकता. आणि हिची जी हाईट आहे त्या पाईपाची हाईट जी 20 फूट आहे. आपण ह्याला खाली गाडून घेतलेलं नाही, शेलला फक्त दाव्याने बांधून घेतलेला आहे तात्पुरता. हे तुम्ही पाहू शकता. हे जी मेमरी कार्ड आहे त्यामध्ये आपण वापरलेलं ती व्हीएम कंपनीचं हा मेमरी कार्ड आहे 128 GB आणि ह्याच्यासाठी सॉकेट दिलेलं आहे मेमरी कार्ड लावण्यासाठी, आपण पाहू शकता. हे मेमरी कार्ड आपल्याला 900 रुपयामध्ये घेतलेलं आहे आणि ह्याच्यासोबत आपल्याला 1 वर्षाची वॉरंटी पण भेटलेली आहे मेमरी कार्डची. त्याच्या खाली आपण सिम कार्ड लावायचं सॉकेट दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जे आपण सिम कार्ड वापरलेलं आहे कॅमेऱ्यामध्ये ते BSNL कंपनीचं सिम कार्ड आहे 5G. कॅमेरा आपला हे 4G आहे. 4G नेटवर्कवर आपला कॅमेरा चालणार. BSNLचं सिम कार्ड वापरण्याचं कारण की त्याचे रिचार्ज खूप स्वस्त आहे ते आणि इथे शेतामध्ये त्याचा नेटवर्क जे आहे ते 2 काड्या 3 काड्या इतकं नेटवर्क आपल्याला भेटून जाईल. हे कॅमेरा आपण 9,000 रुपयामध्ये घेतलेला आहे ऑफलाईन. दुकानामध्ये जाऊन आपण हे कॅमेरा आणलेला आहे. तर हे कॅमेरा पूर्ण ऑटोमॅटिक रोटेशन करत असतो, ह्युमन बॉडी डिटेक्ट करतो. म्हणजे जी हलणारी व्यक्ती आहे, वस्तू आहे, त्याला ऑटोमॅटिक हे कॅच करून त्या साईडलाच कॅमेरा ऑटोमॅटिक रोटेशन करणार. कॅमेरा हा वॉटरप्रूफ आहे. याच्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशन घ्यावं लागतो, ट्रिव्ह्यू कंपनीचं प्ले स्टोअरवर भेटून जाईल आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये हे जे स्कॅनर दिलेलं आहे कॅमेऱ्यावर ते स्कॅन करून कॅमेऱ्यासोबत ते ॲप्लिकेशन सेंड करून घ्यायचं. 128 GBचा मेमरी कार्ड असल्यामुळे 7 दिवसाची रेकॉर्डिंग सेव्ह करतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटूया नंतर नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान.